नमस्कार, मी प्रमिला. चव जंक्शन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजाम. त्यासाठी लागणारं साहित्य आहे खवा, साखर, मैदा, वेलची पावडर, तूप आणि बेकिंग पावडर. सर्वात पहिले आता आपण पाक तयार करून घेऊया. इथे आपण 1 कप पाणी, अजून अर्धा कप म्हणजे 1.5 कप पाणी टाकले आणि ह्याच कपाने मी 1.5 कप साखर घेतली. आता ती आपण वितळून घेऊ, म्हणजेच पाक तयार करून घेणार आहे. आता आपला पाक बघा असा चिकटपणा येईल इतपत झालेला आहे चांगला. त्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकू. गॅस बंद करणार आहे मी आणि थोडस केशर टाकणार आहे. ते हलवून असंच ठेवू. आता आपण गुलाबजाम तयार करून घेऊ. त्यासाठी ना पहिले खवा आपण चांगला मळून घेऊ. अगदी एकजीव होईल असा मळायचा. आता आपला खवा चांगला मळून झालेला आहे. त्यामध्ये आता मी मैदा घालणार आहे. मैदा आणि खवा एकजीव होईल असं चांगलं एकत्र करून घ्यायचं. इथे मी 1 बाउल भरून खवा घेतला होता, तर त्यासाठी मला अर्धी वाटी मैदा लागला आणि 1 चिमटीभर बेकिंग पावडर टाकली आहे. आता छान असा आपला खवा मळून झालेला आहे. आता आपण त्याचे गुलाबजाम बनवून घेऊ. बघा असे गोल बनवलेले आहेत. छोटे मोठे ज्याला पाहिजे तसे बनवू शकता. आता आपले गुलाबजाम बनवून झालेले आहेत. आता आपण ते तळून घेऊ. आता आपण कढईमध्ये तूप तापायला ठेवू. इथे मी तूप वापरले, तुम्ही तेलही देखील वापरू शकता. आता आपलं तूप तापलेलं आहे, तर आता आपण त्यामध्ये गुलाबजाम सोडू. गुलाबजाम तळताना गॅस जास्त मोठाही ठेवू नका, जास्त बारीकही नाही, मीडियम फ्लेमवर तळा. म्हणजे काय होतं, आतून तळल्या गेलं पाहिजे. वरती जरी ब्राऊन दिसले ना तर त्यातून कच्चे राहतील, असं व्हायला नको. म्हणून मीडियम गॅसवरती तळायचे. हे बघा असा कलर येईपर्यंत तळायचे. आपला पाक तर तयारच आहे. आता त्यामध्ये आपण सोडून देऊ. इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. दादा सांगेल कसे झाले. खूपच मऊ आणि रसाळ झालेत. अशाच आणखी 14 रेसिपींसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.